आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत। हातकणंगलेमधून अपक्ष उमेदवार म्हणून राहुल आवाडे उभे राहणार आहेत। आवाडे गटाची हातकणंगले मतदारसंघामध्ये मोठी ताकद आहे आणि महायुतीकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून लढणार असल्याचं राहुल आवाडे यांनी म्हटलंय। कोणाचाही उमेदवार असला तरी देखील माझा विजय निश्चित होणार असा दावाही त्यांनी केला आहे। तर प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे आता निवडणूक रिंगणामध्ये उतरणार असल्याचं कळतंय। लोकसभा निवडणूक मी लढवणारच असा पवित्रा त्यांनी घेतलाय। तर हातकणंगलेमधून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं राहुल आवाडे यांनी आता जाहीर केलंय। राहुल आवाडे आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र गेल्या काही दिवसापासून त्यांनी भाजपकडे तिकीटची मागणी केली होती, पण माहितीकडून धैर्यशील माने यांना तिकीट फायनल झाल्याचं समजताच त्यांनी अपक्ष म्हणून लढवण्याची चिन्ह सध्या दिसू लागले। आपल्यावर राहुल आवाडे साहेब आहेत की काय सांगाल साहेब, तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहात? मी निवडणूक लढवायच्या पार्श्वभूमीवरती 2009 पासून आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ज्यावेळेपासून स्थापन झाला, नव्यानं तयार झाला, त्यावेळेपासून मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। माझा संपर्क साही तालुक्यामध्ये आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे आत्तापासून नाही आहे, 2009 पासून आहे, पण काही कारणास्तव थांबवत होतं। आता ही संधी मला शेवटची आहे, मला ही निवडणूक लढवावं लागेल आणि त्या पद्धतीने ती पार्श्वभूमी घेऊन आता आम्ही प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन आम्ही आमच्या पद्धतीने कामाला लागणार आहे। तुमच्यासमोर तगडं आव्हान आहे, माजी खासदार राजू शेट्टी आहेत, धैर्यशील माने आहेत, त्यांना कसं तुम्ही फेस करणार? नाही, उमेदवार हे मैदानामध्ये तगडे आहेत काय कसे आहेत हा विषय वेगळा। आपले विचार घेऊन आपण लोकांच्या समोर जाणं महत्त्वाचं असतं। आपण लोकांसाठी काय करणार आहे, आपला 5 वर्षामध्ये निवडून आल्यानंतर आपण लोकांसाठी काय करणार आहे हे आपण लोकांना सांगणं, पटवून देणं सांगणं गरजेचं असतं।